सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. इंदुरकर महाराज यांचं आहे ना पहिलंच कीर्तन होतं. कीर्तन सेवा पण आहे ना लवकर चालू होणार होती. 4 ते 6 वेळेमध्ये होणार होतं आणि महाराज पण लवकर आले होते, जेणेकरून आहे ना कीर्तनाला पण सुरुवात झाली. इंदुरकर महाराजांना आहे ना याच्या आधी ना समक्ष पाहण्याची योगायोग नव्हता आला, जेणेकरून आज पण तो पूर्ण झाला होता. महाराजांना आहे ना इतर वेळेस आहे ना फक्त फोनमध्ये व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. कीर्तनामध्ये ना 2 घंटे कसे कुठं गेले काहीच कळालं नाही, असं वाटत होतं अजून पण थोड्या वेळ सांगा. पण वेळेचं भान असल्यामुळे ना त्यांनी कीर्तन सेवा आहे ना त्यांच्या वेळेतच पूर्ण केली आणि छान वाटले कीर्तन ऐकून. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंबे या संतांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. पारनेर तालुक्यात टिंबटिंब या ठिकाणी निळोबा यांची समाधी आहे. हे कोण ती सायनाड मध्ये पोरगी कोण आरची तो कोण्या पारशा. आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं सगळे संगत सांगा बरं. आप्पाच्या करेक्ट. आता ते नवीन आलं ना, झुकेगा नाही. आवाज कमी येतोय. झुकेगा नाही. आता एक नवीन आलंय ना, आणि झुमकेवाली करेक्ट. आणि आता काही ठेण्यात ऐकू गेलं पाहिजे. आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि लोक म्हणताय इंद्रिकर काही बोलत नाही. हे तरुण पोरं ध्यानात ठेवा. तुमचं हिंदू धर्म शब्द चांगला आहे. मंदिरांमध्ये हनुमान चालीसा सकाळी लावली. महिला मंडळ घरामध्ये मोबाईलमध्ये, आता मोबाईलच वापरते सगळे, किचन ओट्यापाशी हरिपाठ लावा, विष्णू सहस्रनाम लावा. भाकरी करताना हरिपाठ कानावर असावा. अन्न पवित्र. सोन्याच्या जेजुरीप्रमाणेच आहे ना आमचं मंदिर पण एकदम असं आहे ना लखलखाट झळकत होतं, जेणेकरून कोणाचाच मोह आहे ना आवरत नव्हता की व्हिडिओ फोटो काढण्याकरता. जे ते ना फोटोत आणि व्हिडिओज काढत होतं. अशा प्रकारे ना हरिपाठ पण पूर्ण झाला. आम्ही पण आहे ना फुगडीचा मस्तपैकी आनंद घेतला. तुम्हाला जर असेच नवनवीन महाराजांचे कीर्तन ऐकायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन कीर्तनं पण ऐकायला भेटतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ.